नमस्कार कोल्हापूरकर. आपल्या कोल्हापूरच्या राजकारणाचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. निमित्त आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं. याच निमित्तानं काही महत्त्वाच्या प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत. नवीन प्रभाग रचना, इच्छुकांची भाऊगर्दी, अचानक उमेदवारीसाठी पुढं आलेली नावं आणि यातून आलेली बंडखोरी तसेच पक्षांतर्गत नाराजी, यातून काही प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत. कोणत्या प्रभागात आहेत या लक्षवेधी निवडणुका, कोणत्या पक्षात आणि उमेदवारांमध्ये आहेत या लढती, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण लक्षवेधी लढती हे प्रसारमाध्यमचे विशेष सदर सुरू करत आहोत. मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून जनतेच्या आशीर्वादामुळं आणि मी स्वतः म्हणजे 4 टर्न नगरसेवक झालेला आहे. 20 वर्ष. माझी पत्नी देखील 5 वर्षे नगरसेविका होती. 25 वर्षाचा कोल्हापूर महापालिकेचा मला अनुभव आहे. आणि यामध्ये या वार्ड क्रमांक 18मध्ये जे आमचे काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार उभारलेले आहेत आणि तो संपूर्ण वॉर्ड हा माझ्या संपूर्ण परिचित आहे. मी तिथं त्या मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं केलेली आहेत. 70,000 स्क्वेअर फूट जागा कोल्हापूर महापालिकेच्या एका बिल्डरनं बळकवलेली होती. मला 10,000 जागेचं चौरस फुटाचा प्लॉट देण्याचं मला आमिष दाखवलं. त्या बिल्डरला ठोकर मारून पळवून लावलं. न्यायालयात गेलो आणि ती जागा तिथल्या जनतेसाठी स्वातंत्र्य सैनिक कॉलनीमध्ये त्यामध्ये ती जागेचा पूर्ण 70,000 वापरून त्याला मी गार्डन केलं आणि त्या लोकांची जागा मी वाचवली. त्याचबरोबर या माझ्या मतदारसंघामध्ये माझे कुष्ठरोगी बांधव राहतात की 90 नंतर मला त्यांचे या मतदारसंघात आले. मी त्यांच्या सेवेत 40 वर्ष आहे. त्यांच्या सर्व मुलांना आम्ही दरवर्षी शैक्षणिक खर्च करतो आहे. त्यांना लागणारे सर्व साहित्य देतो आहे. या कार्याबद्दल मला बाबा आमटे, प्रकाश आमटे यांनी देखील माझा सत्कार केलेला आहे. आणि ते मतदार या मतदारसंघात आलेत. वर्षानगर मतदारसंघ आहे, तिथंच 60,000 स्क्वेअर फूट जागा वाचवली. अनेक ठिकाणी मी महिलांसाठी 75 लाख रुपयाचा हॉल बांधलेला आहे. व्यायामशाळा बांधलेला आहे. आणि मी निवडून आले आत्ता 60मधला जो प्रभाग होता तो 18मध्ये आलेला आहे. त्या संत गाडगे महाराज पुरस्कार मला प्रथम क्रमांकाचा मिळालेला आहे. आणि माझं वैशिष्ट्य म्हणजे मी पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी 2 व्हीलरवरनं फिरतो आहे. मतदारसंघात काय सगळ्या कोल्हापूरना माहीत आहे. 40 वर्षे अखंड सेवेत आहे. दिवस रात्र नागरिकांना उपलब्ध आहे. कारण सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये सातत्य टिकवावं लागते आणि हे मी टिकवलेलं आहे प्रामाणिकपणे. म्हणूनच आम्हाला 25 वर्षे सत्ता ही जनतेनं दिलेलं आहे. मी कोल्हापूर महापालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून काम केलेलं आहे, उपमहापौर केलेलं आहे, परिवहन समिती केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर महापालिकेमध्ये गाजलेला 20 कोटीचा TDR, 2 एकर जागा असताना 5 एकर जागेचा घेण्याचा प्रयत्न केला, घेतलेला होता 20 कोटीचा TDR. आणि तो आपण इथल्या लोकांनी वापरायचा, म्हणजे जनतेची फसवणूक, नागरिकांची फसवणूक मी थांबवली. आणि यामध्ये 4 कर्मचारी अधिकारी निलंबित झाले. परत घरपाळा घोटाळा उघडकीस आणला. 5 वर्षे आंदोलन केली. मी सातत्यानं झगडलो, न्याय मिळेना. त्यामुळं मी प्रशासनाविरुद्ध हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आणि जो फिर्यादी होता त्या फिर्यादीला आरोपी करण्याचं काम न्यायालयाच्या आदेशानं झालं. 6 जणांना आपण जेलला पाठवलेलं आहे. आणि महापालिकेला मी घोटाळा काढल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 60-65 कोटीची वसुलीची पत्र ज्यांनी तो टॅक्स बुडवला, घरपाळा बुडवला, त्यांना गेलेली आहेत. त्यातील 27 कोटीच्या थकबाकीसाठी घरपाळ्याच्या सूट दिलेल्या प्रकरणी त्यांच्या प्रॉपर्टी कार्डावर बोजा लावलेला आहे. पार्किंग घोटाळा काढला. असे कोल्हापूर महापालिकेतले विविध घोटाळे काढणारा मी एक
निष्ठावान काँग्रेसचा नगरसेवक आहे आणि म्हणून माझ्या जनता पाठीशी आहे. माझा विजय निश्चित आहे. पुढं कोणी असू दे, म्हणजे धनशक्ती विरुद्ध माझी जनशक्ती, कारण मी अनेक प्रसंग अनुभवलेले आहेत. मी माझं काम जनतेसमोर घेऊन जातो आहे. मग कितीही ते दबाव आणू द्यात, मी कुठल्या राजकीय दबावाला बळी पडत नाही. मी माझे लढे यशस्वी केलेले आहेत आणि लोकांचं या मतदारसंघाकडे आता जास्त लक्ष आहे. कारण माझ्या विरुद्ध जे कोण उमेदवार आहेत, भाजपचे असू देत, शिंदे सेनाचे असू देत, किंवा ते एकत्रित कोण कोण आहेत, त्यांची मला काही काळजी वाटत नाही. कारण त्यांनाही माहीत आहे की भूपाल शेटे हे काम करणारा माणूस आहे. त्यामुळं आमच्या विरुद्ध कोण जरी उभारले तरी काही अडचण नाही. आम्ही राजकारणामध्ये खेळीमेळीत हे निवडणूक प्रक्रिया पार पाडतो आहे. मत्सर द्वेष वगैरे आम्ही करत नाही. आम्ही आमच्या कामावर लढाई करतो आहे. विरोधकावर मी टीका कधी जास्त करत नाही. आणि कागदपत्राच्या आधारे गावले, कोण अधिकारी गाव देत, कोण भ्रष्टाचार करणारी व्यक्ती गावली, मी त्यांची कायद्यानं साल्ट सोडल्याशिवाय मी थांबत नाही. माझे हात स्वच्छ आहे, माझं काम स्वच्छ आहे, म्हणून तर आम्हाला जनता निवडून देत्या. त्यामुळं माझ्या विरुद्ध कोण उभारले, काय उभारले, मी ते बघत नाही. त्यांच्यावर टीका पण मी करत नाही. फक्त मी माझं काम जे आहे ते मी जनतेसमोर नेतो आहे. आता हे 4 पानाचा अहवाल तुम्हाला मी देतो आहे. म्हणजे मी काय काम केलं नागरिकांना त्याचा हिशोब द्यावा लागतो आहे. आणि आत्ता परत आणि माझं जे कामाचं आहे ते बुकलेट देखील मी देतो आहे. कारण नागरिक पण विचारतात की बाबा तुम्हाला निवडून दिलं तुम्ही काय केलं. तर हे बघा, ताई आमचे कार्यकर्ते असू द्यात, मंडळाचे, आणि मंडळांच्या तर माझ्या मतदारसंघामध्ये मी जेवढे हॉल बांधलेले आहेत, माझा अनुभव आहे की ते कुणीही बांधले. दुसरं एक तुम्हाला उदाहरण देतो. 2016ला यल्लामा मंदिर ते शेंडा पार्क रस्ता केला. 9 वर्षे हा टिकलेला आहे. ह्याचं कारण सांगतो मला. जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मिलीभगत करण्याचा प्रयत्न करतो आहे, अधिकाऱ्यांच्यावर कमिशन करण्याचा मोठ्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मग मी साल्ट काढतो आहे. पहिलं मटेरियल लाव, पहिलं मी मटेरियल बघतो इस्टिमेप्रमाणे आणि मग काम चालू करतो आहे. माझ्या भागातले रस्ते 10-10 वर्षे खराब का होत नाहीत? माझे हातही स्वच्छ आहेत, माझं कामही स्वच्छ आहे आणि अधिकाऱ्यांची मी साल्ट काढतो आहे. हे जनतेचा पैसा आहे. कोल्हापूर महापालिका ही मातृभूमी आहे. त्यामुळं माझे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, ड्रेनेजला करोडो रुपयाची मी कामं केली आहेत, कोट्यावधी रुपयाची. आणि कुणीही सांगावं, मी केलेल्या या 25 वर्षाच्या मतदारसंघामध्ये माहिती अधिकारात माहिती घ्यावी की मी केलेल्या कामाचा कुणीही जरी विक्रम मोडला तर मी त्यांचं स्वागत करीन, सत्कार करीन. मला कामाची आवड आहे, मला सेवेची आवड आहे आणि मी पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे. जनतेला आणि कोल्हापूरला माहिती आहे मी 2 व्हीलरवर फिरतो आहे. कोट्यावधीचे भ्रष्टाचार केले वाघाच्या जबड्यात मी हात घालतो आणि माझे लढे मी यशस्वी केलेले आहे. मी एकमेव नगरसेवक आहे. हे जनतेला माहिती आहे, शहराला माहिती आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे. नमस्कार, जय श्रीराम. खरं तर आता विजय आमचाच आहेत म्हणत आहे हे वाक्य थोडंसं हास्यास्पद मला वाटतं. कारण गेली 15 वर्ष त्यांच्याकडे सत्ता असतानासुद्धा आज कोल्हापूर शहराची काय अवस्था आहे हे सगळीच कोल्हापूर जनता जाणत आहे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आज भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जो काही आज भारत देशाला 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर आणून ठेवले ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी महायुती यांच्या थ्रू जो काही आज विकास केला गेला आहे त्याच्यावरून झाले. आणि आज केंद्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, महायुतीची आहे. राज्यामध्ये आज जर महायुती आहे तर आणि तुम्ही जर पाहिलं असेल की मागची विधानसभा ज्याच्यामध्ये 10-0 असा त्यांचा पराभव झालेला असतानासुद्धा एक जर केंद्रामध्ये राज्यामध्ये जर त्यांची सत्ता नाही तर फंड कुठून आणणार आहेत. आणि मग जो लोकांना तो विश्वास देत आहेत की आम्ही विकास करू, हे कोणत्या ह्यानी आश्वासन ते देत आहेत हे थोडंसं अजून न खोलण्यासारखा हा प्रश्न आहे. मला असं वाटतं की जर महायुतीकडे खूप चांगल्या पद्धतीनं आज आमदार आहेत, खासदार आहेत तर तेच प्रभागातील विकासासाठी फंड देणार आहेत. आणि त्यामुळं एवढं समजणे इतकी कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे असं मला वाटतं. मी गेली 15 ते 20 वर्ष आज कोल्हापूर शहरामध्ये समाजकार्यामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे. माझे मिस्टर संग्रामसिंह निकम ही गेली 20-25 वर्ष या प्रभागाचं नेतृत्व करतात आणि खूप चांगल्या पद्धतीचा विकास आम्ही केला आहे. खरं तर सांगायचं झालं तर आज आमच्या पाठीशी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असू देत किंवा आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब असू देत किंवा आमदार अमल महाडिक साहेब असू देत, यांच्या मदतीने मला माझ्या प्रभागामध्ये 1-2 नव्हे तर 25 ते 30 कोटीचं काम मी केलं आहे. माझ्या थोडंसं पाठीशी मी एक जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम केलं आहे, मी स्टँडिंग समिती
सदस्य म्हणून मी काम केले, मी महिला व बाल विकास कल्याण म्हणून मी काम केले. तसंच सांगायचं झालं तर आता भारतीय जनता पार्टीतर्फे मी आता माझी जिल्हाध्यक्ष म्हणून मी गेली 2 वर्ष काम करत आहे आणि आता मी BJP उपाध्यक्ष या पदावरती सुद्धा काम करत आहे. माझ्याजवळ थोडा महापालिकेचा हा जो सगळा काही माझ्या पदांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, याच्यातून मी चांगल्या पद्धतीनं फंड आणून माझ्या प्रभागाचा विकास करू शकते. तुम्ही जर पाहिलं असेल तर आज सगळ्या माझ्या प्रभागामध्ये काँक्रिटीकरण केलेले रस्ते आहेत, बाग आहे खूप चांगल्या पद्धतीची, जिथे मी 7,500 झाडं लावलेत. आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी मला जिमसाठीचा फंड दिला, तिथे मी गोरगरीब मुलांसाठी खूप चांगली जिम केलेली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये हॉल बांधून दिलेला आहे, जिथे महिला उद्योग व्यवसाय करू शकतील. असे एक नवे अनेक उपक्रम सांगता येतील की ज्याच्या थ्रू मला लोकांनी मतदान करावं अशी मी विनंती करते. आणि मला असं वाटतं की जनतेमध्ये नगरसेवक किंवा नगरसेविका ही केवळ त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी असावी, लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या वर्षानुवर्ष सोडवणारी असावी. त्याच पद्धतीचं काम माझे मिस्टर आणि आम्ही काही नगरसेवकाची आता इलेक्शन लागली म्हणून बाहेर पडलेलो नाही, तर वर्षानुवर्षे आम्ही लोकांच्या टचमध्ये आहोत आणि त्या पद्धतीनं मी माझ्या प्रभागाचा अतिशय चांगला विकास केला आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही.